चला आज मी तुम्हाला दाखवते की टम्म फुगलेली चपाती कशी बनवायची। तुम्ही म्हणाल की दिवाळी चालू आहे, फराळाचं दाखवण्याऐवजी चपाती शिकवत आहे। अहो पण चपाती येत असेल तरच तर तुम्हाला दिवाळीचं फराळ येणार आहे। सगळ्यात अगोदर चपातीचा हुंडा बनवून घ्यायचा आहे। आमच्याकडे तर हुंडाच बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही। आता ही लाटी लाटताना आहे ना, स्वतःला जरा कंट्रोल करायचं, नाही तर चपाती पूर्ण लाटाल आणि नंतर बोलाल की हुंडा कसा बनवायचा होता। तर या गोल लाटीवरती तुम्हाला तेल आणि पीठ शिंपडायचं आहे। जितकं हवं तितकं तुम्ही शिंपडू शकता, तुमची मर्जी। आणि मग शिंपडून झाल्यानंतर मोदक कसं आपण बंद करतो त्याप्रमाणे करायचं आहे, नाहीतर मग कराल त्रिकोणी शेप। बरं, हे बंद करताना ना व्यवस्थित बंद करा। एक पण टक्का हवा बाहेर नाही आली पाहिजे, नाहीतर हवा बाहेर आली ना तुमची चपाती अजिबात फुगणार नाही। नंतर बोलाल की टम्म फुगलेली चपाती शिकवायला आली होती। सो अशा प्रकारे हे छानपैकी पीठमध्ये डुबवून घ्यायचं आहे आणि मग मस्त गोल 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 चपाती लाटायची आहे। आता ही जी माझी चपाती गोल होत आहे, रोज अशी होत नाही, त्रिकोणी चौकोनी काय काय वेगळे देशांचे शेप बनतात, पण आज कुणास ठाऊक काय माहिती गोल झालेली आहे। नवरा पण माझा आज चकित होणार आहे की हिची चपाती गोल, ओ माय गॉड। चला लाटून झाली तर फक्त लाटतच नाही बसायचं, तव्यावरती पण टाकायचं। तवा चांगला गरम झालेला असला पाहिजे आणि तव्यावरती टाकल्यावरती ना मोठा गॅस पाहिजे आणि मस्तपैकी अशी आलटून पलटून घ्यायची आहे। एकाच ठिकाणी खूप वेळ जास्ती भाजत बसायची नाही, नंतर मग ती कडक होईल आणि मग फुगायची नाही। ओके, चला तर मग अशी छानपैकी तेल शिंपडून ती मस्तपैकी भाजून घ्यायची आहे। टम्म फुगलेली चपाती तयार आहे। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।